तुला ना नाही कळणार. काय नाही करणार मीरा? काय नाही करणार सांग ना. आणि आईंचा काय फायदा आहे यात? घरात एवढे प्रॉब्लेम्स आहेत. घरात जर बाळ आलं तर घरात नवीन सुख येईल, सगळे कुटुंब म्हणून पुन्हा एकत्र येतील, हा विचार येत नाहीये का तुझ्या डोक्यात? मीरा ऐक माझं, आई होणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट असते अगं. ताई हे बघ, कदाचित तुला राग आहे, पण मला माझ्या बाळाची आई व्हायच्या आधी एक चांगली मुलगी व्हायला आवडेल. अशी मुलगी जी स्वतःच्या बाबांना न्याय मिळवून देईल. मीरा तुझं ठरलंय तर मी जे बोलतेय तुला त्याचा विचारच करायचा नाहीये. तुला फक्त आईंबद्दल वाईट विचार करायचाय. वाईट विचार नाहीये, सावध विचार आहे. तुला काय समजायचं ते समज, पण मी आई होण्याचा विचार सुद्धा करणार नाही. मीरा, मी लेख मानलंय का तुला? आईसाहेब, मला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये. का बोलायचं नाहीये? आपल्या मुलीचं बाळ बघायची इच्छा आहे आईची. माझी आई मेली, मी लहान होते तेव्हाच. तिला कोणीतरी जाळून मारला. की हट्टी असशील तू असं वाटलं नव्हतं मला. माझा हट्ट अजून तुम्हाला बघायचंय. मीरा, आम्ही रामपुरे आहोत, विसरू नकोस. आमच्या अपेक्षा पूर्ण व्हायलाच हव्यात. आणि मी पण मूळची गुरव आहे. अवास्तव अपेक्षा आम्ही पूर्ण करत नाहीत. सासरच्या माणसांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. तुझ्या वडिलांनी शिकवलं नाही वाटतं तुला? सासरच्या लोकांचं खरं रूप कसं शोधायचं हे शिकवलंय त्यांनी. मीरा, स्वतःला फार शहाणी समजतेस. दर वेळेला तुझं म्हणणं खरं होणार नाहीये मीरा. तुमचंच म्हणणं खरं व्हावं असंही नाहीये. स्वतःची पायरी विसरू नकोस मीरा. तू या घरची सून कशी झालीयस हे माहितीये ना तुला? नशिबाने तुला इथपर्यंत आणलंय, नाही तर आजही या घरची मोलकरीण असतीस तू. मी तुला स्वीकारलं म्हणून सगळे तयार झाले. दादासाहेबांनाही नाही म्हणायला लावलं असतं मी तुला स्वीकारलं ना, हे माझे उपकार आहेत तुझ्यावरती. आणि त्या उपकारांची परतफेड तुला करावीच लागेल. तुला या घराला वारस द्यावाच लागेल.
कळतंय ना माझं म्हणणं? आणि नसेल कळत तर तुला पुन्हा तुझ्या तळी गावात पाठवून देईन भीक मागायला. भिकारटी कुठली? हेच तुमचं खरं रूप आहे ना? सगळ्यांसमोर गोड गोड बोलता वागता ते सगळं खोटे. माझ्या बाबांवर लावलेले आरोप सुद्धा खोटे. तुमचं हे खरं रूप मी सगळ्यांना दाखवणार. सोडणार नाही मी आता तुम्हाला. आत्ता जाऊन सगळ्यांना सगळं सांगते. जा सांग. सांग त्यांना की मी तुझ्या आईला मारलं. पूजा पाठ शिकायचं ढोंग करून मी तुझ्या वडिलांकडे शिवनाथकडे गेले, त्याला भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा तो माझ्या हाती लागला नाही तेव्हा मी तुझ्या आईला देवयानीला जिवंत जाळलं. मीच तुझ्या बहिणीला राधाला घेऊन गेले. आणि या सगळ्यानंतर तुझा बाप वेडा झाला. तू तुझ्या आई वडिलांपासून बहिणीपासून लांब राहिलीस याला कारणीभूत मी आहे.